नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी अतिशय प्रामाणिकपणे मार्गदर्शन केलं जातं. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये MBBS, BDS, BMS, BHMSच्या या प्रवेश प्रक्रियेबद्दल आपण गेल्या 10 वर्षापासून जवळजवळ विद्यार्थ्यांना, पालकांना सेवा देतो आहे. परंतु या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये असं एक क्षेत्र आहे की त्यामध्ये आपण फारसं योगदान आतापर्यंत दिलेलं नाही आहे. ते म्हणजे भारताबाहेरील जे ॲडमिशन्स होतात, विशेषतः रशिया असेल, किर्गिस्तान असेल किंवा इतर जे देश आहेत, त्या ठिकाणी MBBSसाठी जाण्याचं मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थी जातात. आणि या MBBSच्या बाहेरच्या देशामध्ये जे विद्यार्थी MBBSसाठी जातात त्याच्यामध्ये नेमके साधारण बजेट्स काय असतात, कुठे ते ॲडमिशन्स आपण घेतले पाहिजे, याचे फायदे काय, तोटे काय, अशा या सगळ्या विषयाला धरून आजचा एक सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला बाहेर देशामध्ये MBBSला जायचं प्लॅन असेल तर निश्चितपणे हे सगळे इनपुट्स आपल्याला नक्की फायदा देतील. आणि या संदर्भात आम्हालाही तुम्हाला काही मदत करता आली तर त्याचाही आम्हाला आनंद नक्की होईल. सो थोडक्यात साधारण भारताबाहेरचे देशात आपण जे जातो, नॉर्मली मुलं जातात, त्यामध्ये प्रामुख्यानं काही देश आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जातात. विशेषतः रशिया या ठिकाणी महाराष्ट्रासह देशभरातून MBBSला जाण्याचं प्रमाण मोठं आहे. या रशियाला लागून काही छोटे छोटे देश आहेत जे रशियाचाच पूर्वी भाग होते, परंतु आता सेपरेट देश म्हणून त्यांचं अस्तित्व आहे. त्यामध्ये मग किर्गिस्तान आहे, कझाकिस्तान आहे. याशिवाय भारताबाहेर जात असताना बांगलादेश, नेपाळ, जॉर्जिया हेही देश आहेत ज्या ठिकाणी मुलं MBBSसाठी जातात. परंतु सर्वार्थानं बजेट फ्रेंडली ज्याला म्हणूया आपण, की ज्या ठिकाणी जे आपलं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया MCIची ज्याला मान्यता आहे, ज्या ठिकाणी भारताला पूरक सिलेबस आहे किंवा इंग्लिशमध्ये टीचिंग आहे, अशा देशांना आपण प्राधान्य दिलेलं कधी उत्तम. पूर्वी अगदी जेव्हा इंडिया चायनाचे रिलेशन्स चांगले होते तेव्हा चायनामध्ये पण मुलं MBBSला जायचे. परंतु चायनातून भारतात आल्यानंतर जेव्हा FMG एक्झाम द्यायची वेळ यायची तेव्हा पासिंग प्रमाण फार कमी होतं. अगदी MPSC UPSCच्या लेवलला जे पासिंग पर्सेंटेज असतं त्या पद्धतीनं ते मुलं पास व्हायचे. म्हणजे अगदी नगण्य प्रमाण होतं जे FMG क्लिअर करणारे मुलं होते. परंतु जसं जसं या प्रक्रियेमध्ये इतरसुद्धा देशांमध्ये विद्यार्थी जायला लागले, काही अंशी त्या ठिकाणचं जे एज्युकेशन आहे ते भारताला पूरक जेव्हा होतं आहे, तर अशा परिस्थितीत आता हे प्रमाण काही अंशी वाढलेलं आहे. अगदीच खूप वाढलं असं आपण म्हणू शकत नाही, परंतु ज्या ठिकाणी प्रॉपर कोचिंग होतं, थोडंसं मेडिकल एक्सपोजर प्रॉपर मिळतं, त्या ठिकाणी मात्र पासिंगचं पर्सेंटेज हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे. तर विशेषतः रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान हे जे देश आहेत या ठिकाणी आता मुलांचं मोठ्या प्रमाणात जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी ज्यांना भारताचं MBBSचं बजेट परवडत नाही, अर्थात भारतामध्ये पहिले तर मॅनेजमेंट कोटा आहे, ज्याला IQ कोटा आपण म्हणतो, डीम्ड युनिव्हर्सिटीचं ऑप्शन उपलब्ध असतं, किंवा इतर राज्यामध्ये ओपन कॅटेगरीतनं ॲप्लिकेशन करून तिथं ॲडमिशन घेता येतं. विशेषतः UP आहे, बिहार आहे, केरळ आहे, छत्तीसगड आहे. पण केरळ, छत्तीसगडचं बजेट जरी परवडत असलं तरी कट ऑफ हायर साईडला असतात, तेवढे मार्क्स नसतील तर मग मात्र विद्यार्थी बाहेरच्या देशामध्ये MBBSला जातात. पर्सनली मी फार सजेस्ट करायचो नाही. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा भारतात आल्यानंतर जे पासिंगचं पर्सेंटेज आहे ते कमी असल्यामुळं त्या ठिकाणी मी फार रिकमेंड करायचो नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना साधारण 300+ गुण आहेत, ज्यांची तयारी आहे की बाहेर गेल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीनं तयारी करूया परीक्षेची, येणाऱ्या काळात जी आपल्याला FMG आता जी आहे येणाऱ्या काळात ती नेक्स्ट म्हणून मुलांना फेस करायची आहे, तर त्या परीक्षेची तयारी ज्या ठिकाणी होते, मुलांना प्रॉपर गायडन्स मिळतं, मार्गदर्शन मिळतं, प्रॉपर ॲकॅडमिक्स होतं, मेडिकल म्हणजे मेडिकलच्या पेशंट हँडलिंगच्या संदर्भाने, पेशंट फ्लोच्या संदर्भाने जिथं बऱ्यापैकी वातावरण चांगलं आहे, डेफिनेटली त्या ठिकाणची मुलं घडतात आणि मग त्यांना भारतात आल्यानंतरसुद्धा बऱ्यापैकी परीक्षा पास करणं सोपं होतं. खरं म्हणजे बाहेर देशात जात असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर ॲकॅडमिक्स किती वर्षाचं आहे, तर साधारण 6 वर्षाचं ड्युरेशन बाहेर देशामध्ये मुलांना असतं. आणि भारतात आल्यानंतर जी सध्याची FMG परीक्षा असते ती पास केल्यानंतर इथंसुद्धा 1 वर्ष त्यांना इंटर्नशिप म्हणून सेवा द्यावी लागते. ऑलमोस्ट 7 इयर्सचं हे ड्युरेशन आहे. जी FMG एक्झाम आहे ती पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर झाली तर व्हेरी गुड. बऱ्याचदा मुलांना 2, 3, 4 अटेम्प्टसुद्धा द्याव्या लागतात. म्हणून एक रिझन होतं की मी फार रिकमेंड करायचो नाही. परंतु खूप इन्क्वायरी आहेत की आम्हाला बाहेर देशामध्ये MBBSला ॲडमिशनला तुम्ही मदत करू शकता का,
आता आपल्याकडं नाही म्हटलं तरी एक 30, 35, 40 लोक, आता फ्लो कमी झाला आहे, पण जेव्हा अगदी नीटचा रिझल्ट आला तेव्हा आपल्याकडं दररोज 150 ते 200 पालक येत होते. आताही 30-40 लोक दिवसभरामध्ये येतात, कारण बऱ्याचशा पालकांनी पहिले येऊन माहिती घेऊन गेले, एनरोल केलं. काही मुलं असे आहेत की ज्यांनी रिपीट केलेलं MBBSचं स्वप्न होतं, पण आताही 300-350 स्कोर आलेला आहे आणि UP सारख्या राज्याचं त्यांचं बजेट नाही आहे, केरळ, छत्तीसगड सारख्या राज्यात त्यांचा नंबर लागत नाही आहे, महाराष्ट्रात तर मिळतच नाही आहे. मग अशा मुलांकडून ही इन्क्वायरी होती की सर बाहेरच्या देशातल्या MBBS ॲडमिशनबद्दल तुम्ही गाईड कराल का? तर मग आता या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा आपण माहिती घेतोय तेव्हा साधारण 30-35 लाखाचं हे बजेट असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये साधारण तुमचं 6 वर्षाची फीस असेल, सुरुवातीचा जो एअर तिकीट असेल, विजा असेल, डॉक्युमेंटेशन असेल, स्टॅम्पिंग असेल, ही सगळी प्रक्रिया. त्यानंतर नॉर्मली जेव्हा बाहेरच्या देशातल्या MBBSबद्दलची मार्गदर्शन केलं जातं कुठल्याही कन्सल्टन्सीकडनं, तर तेव्हा इनिशियल स्टेजला जो काय खर्च येतो तो प्लस तुमची 6 वर्षाची ॲकॅडमिकची फीस, हे तुम्हाला नक्की त्या ठिकाणी एक्सप्लेन केलं जातं. बऱ्याच अंशी पहिल्या वर्षीचं हॉस्टेल मेससुद्धा सांगितलं जातं, पण तिथून पुढचे जे 4-5 वर्षाचा हॉस्टेल मेसचा खर्च आहे पुढचा, त्याबद्दल बऱ्याचदा फारशी क्लॅरिटी नसते. परंतु जर आपल्यापैकी कुणालाही बाहेर देशामध्ये MBBSला जाण्याची इच्छा असेल तर त्या संदर्भामध्ये आमच्याकडं एक चांगला व्यक्ती आहे जो तुम्हाला याबद्दल डिटेल गाईड करेल. साधारण टेंटेटिव्ह बजेट मी सांगतो, कारण ट्रान्सपरन्सी हे माझी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये, तर मी कुठेही काही लपून ठेवणार नाही. साधारण जे बजेट जातं ते जवळजवळ 30-31 लाखाच्या आसपास जातं. अर्थात याच्यामध्ये तुमच्या 6 वर्षाची फीस इन्क्लूड आहे, सुरुवातीचा जो काय डॉक्युमेंटेशन, ॲडमिशन लेटर, हे सगळे खर्च, इनिशियल स्टेजचं एअर तिकीट, इन्शुरन्स, सिम कार्ड, बाकी सगळे पिकअप ड्रॉप, हे सगळे खर्च याच्यात असतात. फक्त याच्यामध्ये जे नंतरच्या वर्षांमध्ये तुम्ही जे येणं जाणं करणार आहात ते एअर फेअर याच्यामध्ये इन्क्लूड नसतं. तर ज्या विद्यार्थ्यांचं साधारण 30 ते 35 लाखाच्या दरम्यान बजेट आहे, पहिल्या वर्षी एक 7.5-8 लाख रुपयाचं ज्यांचं बजेट आहे आणि MBBSच करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. आमच्याकडं आल्यानंतर तुम्हाला याची रीतसर माहिती दिली जाईल, कुठे कुठे आपल्याकडनं ॲडमिशन तुम्हाला करून दिलं जाईल त्याची माहिती मिळेल, तुमचे काही प्रायोरिटीज असतील युनिव्हर्सिटीच्या संदर्भानं तेही ऐकून घेतलं जाईल, पण योग्य सल्ला तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल, जेणेकरून तुमचं करिअर व्यवस्थित मार्गी लागावं, तिथे गेल्यानंतर तुम्हाला चांगलं ॲकॅडमिक्स मिळावं. त्यानंतर भारतात आल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती परीक्षा पास करण्यासाठीचं जे काय बेसिक बॅकग्राऊंड लागतं आहे ॲकॅडमिक्सच्या संदर्भात ते तुम्हाला व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतली जाईल. आणि रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशन होईपर्यंत तिथं पोहोचेपर्यंतचा सगळा सपोर्टसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल. सो जे जे इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. अराऊंड ज्या मुलांचे 250 to 300 ऑनवर्स मार्क्स आहेत, साधारण 300+ मुलांनी हे निर्णय घ्यावा असं माझा सल्ला राहील. तर अशा मुलांनी नक्की ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला एकदा व्हिजिट करा. तुम्हाला सगळी प्रक्रिया समजून सांगितली जाईल. इनिशियल स्टेजला साधारण किती पैसे लागतात, टप्प्याटप्प्याने हे पैसे कसे भरायचे असतात, ही सगळी मदत होईल आणि तुमचा MBBSचं जे स्वप्न आहे जे भारतात पूर्ण होऊ शकत नाही ते बाहेर देशामध्ये ज्या ठिकाणी चांगलं वातावरण आहे, शिक्षण चांगलं आहे, इंग्लिशमध्ये ॲकॅडमिक्स आहे, अशा ठिकाणी तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन देऊन तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी करून दिलं जाईल. सो जे पण इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.